टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। उद्याच्याला जो गरीब समाज आहे, जो मागासलेला समाज आहे, त्यांना जर उद्या मी अर्थसंकल्पातनं ज्यादा निधी द्यायचं म्हटलं तर संख्येच्या प्रमाणामध्ये आपण निधी देतो। आपला मागासवर्गीय समाज असेल, आपला आदिवासी समाज असेल, या प्रकारे मी निधीचं वाटप करत असतो आणि ते सूत्र आपण सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे। काही जण जाणीवपूर्वक आपलं सरकार आल्यापासून पद्धतशीरपणे बदनामी करण्याचा प्रयत्न करतात। महायुतीच्या सरकारने जवळपास 40% गेल्या अर्थसंकल्पापेक्षा आपण अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी विकास विभागाला वाढून दिलं। 41% सॉरी मी 40% म्हटलं, 41%। हे पुढे येतच नाही। कुणीतरी सांगतं अजित पवारांनी अन्याय केला, मग त्याच्यातनं माझा कार्यकर्ता थोडासा गडबडतो, थोडासा खचतो, त्याला माहित नसतं की नक्की काय। आता तुम्हाला कळलं पाहिजे की उलट आपण 41% गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये माझ्या आदिवासी समाजाला जास्तीचे दिलेले। सामाजिक न्याय विभागात माझा मागासवर्गीय समाज आहे, त्यावेळेस आपण गेल्या वर्षीच्या पेक्षा 38% तिथं जास्त दिलेले। मुख्यमंत्र्यांनी पण त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट केलेलं तुम्ही ऐकलं असेल, पण त्याबद्दल त्याला जेवढी प्रसिद्धी मिळायला पाहिजे तेवढी प्रसिद्धी दुर्दैवाने मिळत नाही। आणि मग आपल्याबरोबर पण काम करणाऱ्या माझ्या मागासवर्गीय समाजाला, आदिवासी समाजाला वाटतं अरे असं झालंय का? अजित पवार आणि त्यांचे सगळे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतेगण फक्त शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने चला एवढं भाषणापुरतं सांगतात का? नाही, आम्ही प्रत्येक गोष्ट कृतीमध्ये करतोय। आता इथं आदिती तटकरे बसली आहे, त्याच्यामध्ये तिला विचारा, मागच्या वेळेस आपला दारुण पराभव लोकसभेला झाला, 4च जागा मिळाल्या आम्हाला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।